जय शिवराय मित्रांनो, आज आपण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची असलेल्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबद्दल सविस्तर आणि ताज्या शैलीत चर्चा करणार आहोत. ही योजना केंद्रातील पीएम किसान सन्मान निधीच्या धर्तीवर राज्य सरकारकडून राबवली जाते आणि यामुळे लाखो शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळतो. मागील काही महिन्यांपासून शेतकऱ्यांना 8व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे आणि त्यासोबतच काही महत्त्वाचे तांत्रिक आणि प्रक्रियात्मक बदल देखील समोर आलेले आहेत, ज्यामुळे काही लाभार्थी हप्त्यापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शेतकरी मित्रांनो, चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला रोज अपडेट भेटत राहील. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात केंद्र सरकारने पीएम किसानचा हप्ता वितरित केला होता. त्यावेळी राज्यातही नमो शेतकरीचा हप्ता त्यानंतर लगेचच येईल अशी चर्चा सुरू होती. त्यानुसार डिसेंबरमध्ये राज्याच्या कृषी विभागाने पात्र लाभार्थ्यांची चाचपणी सुरू केली होती, जेणेकरून हप्त्यासाठी आवश्यक यादी तयार करता येईल. पीएम किसानच्या शेवटच्या हप्त्याचा लाभ जवळपास 90 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना मिळाला होता, परंतु साधारणपणे 2 लाखांपेक्षा जास्त लाभार्थी या किस्तीतून वंचित राहिले होते. यादी तयार करत असताना असे आढळले की अनेक शेतकऱ्यांचे आधार बँक खात्याशी सीडिंग झालेले नाही आणि काहींचे फार्मर आयडी देखील अद्याप जनरेट झालेले नव्हते. यामुळेच हे शेतकरी हप्त्याचा लाभ मिळवू शकले नव्हते. हीच बाब लक्षात घेऊन राज्य शासनाने आधार सीडिंग आणि फार्मर आयडी नसलेल्या शेतकऱ्यांची स्वतंत्र यादी तयार करून त्यांना 10 जानेवारी 2024 पर्यंत आधार जोडणी आणि फार्मर आयडी बनवण्याचे आवाहन केले आहे. जर या मुदतीत ही प्रक्रिया पूर्ण झाली नाही तर येणारा हप्ता खात्यात जमा होणार नाही अशी शक्यता आहे. त्यामुळेच सर्व शेतकऱ्यांनी ही बाब गंभीरतेने घेणे गरजेचे आहे. आता हप्ता येणार तरी कधी, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. हिवाळी अधिवेशनादरम्यान विविध विभागांच्या पुरवणी मागण्या मंजूर करण्यात आल्या होत्या आणि वित्त विभागाने त्यानुसार निधी वितरणाच्या प्रक्रिया सुरू केल्या आहेत. कृषी विभागासाठी आवश्यक असलेला निधी लवकर उपलब्ध करून देण्याची सूचना देखील देण्यात आली आहे. निधी उपलब्ध झाल्यानंतर राज्य सरकारकडून एक GR जारी केला जाईल, ज्यात साधारणपणे 1780 ते 1800 कोटींच्या निधीचा उल्लेख असू शकतो. हा GR जारी झाल्यानंतर राज्य शासन तारीख निश्चित करून 8वा हप्ता वितरित करणार आहे. पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका तोंडावर असल्याने आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच निधी आणि हप्ता वितरण होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. फार्मर आयडी हा आता जवळपास सर्वच योजनांसाठी बंधनकारक घटक बनला आहे. 2025च्या खरीप हंगामापासून पीक विमा फक्त फार्मर आयडीच्या आधारे काढण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यासोबतच अतिवृष्टी नुकसान भरपाई, पीक कर्ज, कर्जमाफी आणि महाडीबीटीवरील नवीन अर्जांसाठी देखील फार्मर आयडी अनिवार्य करण्यात आला आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे तो अद्याप नाही त्यांनी तो तयार करून घेणे अत्यंत गरजेचे आहे, अन्यथा भविष्यातील सर्वच लाभांपासून वंचित राहण्याचा धोका संभवतो. या सर्व बदलांचा उद्देश योजना अधिक पारदर्शक आणि लाभ थेट योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचावा हाच आहे. त्यामुळे कोणतीही तांत्रिक त्रुटी राहू नये याची काळजी प्रत्येकाने घ्यावी. येणाऱ्या काळात GR जारी झाल्यानंतर पुढील हप्ता वितरण आणि निधीबाबतचे प्रत्येक अपडेट वेळोवेळी आपल्यापर्यंत पोहोचवले जातील. तोपर्यंत सर्वांनी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून ठेवाव्यात. धन्यवाद. पुन्हा भेटू नवीन माहिती आणि अपडेट्ससह.